यूट्यूबवर आल्यानंतर मला समजलं की माझं नाक खरंच किती मोठं आहे. तुम्हाला सांगते, लग्न ठरताना आहे ना माझं, तेव्हा माझं नाकही बघितलं होतं. जसं मुलीला चालायला सांगतात, फिरायला सांगतात, बोलायला सांगतात, गाणं बोलायला सांगतात. त्याच पद्धतीने मला काहीही बोलायला काहीही सांगितलेलं नव्हतं, कारण ऑलरेडी मला बघितलं होतं. माझ्या नातेवाईकांमधूनच माझं लग्न झालेलं आहे, म्हणजे एक रिलेशनमध्येच झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं माझं नाक. लग्न झाल्यानंतर सुद्धा सगळे म्हणायचे, "बाई, मुलीचं नाक किती छान आहे, किती छान आहे." पण यूट्यूबवर मला कमेंट की हिचं नाक किती मोठं आहे. मला सांगा, माझं नाक छान आहे ना, किती मस्त आहे. मग तुम्हाला आवडत नाही त्याला मी काय करू? अहो छान आहे, उलट नकट्या नाकाच्या मुलींची लग्न लवकर होत नाही. नाकाचं नट्टं, बुटकीच आहे, चालतच नाही, बोलतच नाही, तोंडच वांड आहे, हे सगळं असे बघून मुलींची लग्न होत नाही हो. पण माझं या नाकामुळे लग्न ठरलं हो. उलट म्हणतात मुलगी लवकर टळावी, पण माझं या नाकामुळे मी टळली म्हणा असं. आणि अजून किती बकबक करते, किती बोलते, काय ते व्हिडिओ बनवते आणि कसे बनवते, आणि तू काय बनवले, आम्हाला काय करायचं आहे, उगाच काय ते बनवतात आणि रोज व्हिडिओ बनवतात आणि रोज टाकतात. अहो तुम्हाला नाही जमत, नका बघू, नका बघू. कुणी फोर्स केलं आहे, आम्हाला आवडतं म्हणून आम्ही बनवतो, आणि हे आम्ही बनवू शकतो म्हणून बनवतो, तेवढी कला आहे आमच्यात.